हे पिंपळगाव हरेश्वरचं बस स्टँड आहे। तर इथे काय सुरू आहे ते आपण बघू। श्वेता, काय करताय तुम्ही? आमच्या गावचं हे बस स्टँड आहे, आतापर्यंत साफ केलं आहे, पण याची अवस्था खूपच वाईट आहे, वर्षानुवर्ष वाईट आहे। इथे एकतर सगळी घाण झालेली आहे, अस्वच्छता आहे, परत एकदम म्हणजे असुरक्षित वाटेल असं वातावरण की मुलींना स्वच्छ वाटत नाही, म्हणजे मुलींना सेफ वाटत नाही असं। म्हणजे मी गावाच्या काम करायला सुरुवात केली तेव्हा मला कॉलेजच्या मुली ज्या दुसऱ्या गावून येतात किंवा पाचोऱ्याला अपडाऊन करतात त्या मुली सांगतात की पहिलं काम घेतं की आपल्या गावचं बस स्टॉप निघतं की बसायला पण जागा नसते आणि खूपच घाण वाटतं। तर फक्त हा स्वच्छतेचा मुद्दा नाही आहे, म्हणजे या प्रत्येक गावचा बस स्टॉप हे छान राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, दिसायला चांगलं दिसलंच पाहिजे। इथं जबाबदारी आहे प्रत्येकाची आणि निघून आलेल्या लोकांची तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या गावच्या ज्या मुली आहेत ज्या प्रवासासाठी ह्या इथे बसतात, थोडा वेळ त्यांना अर्धा तास एक तास बसची वाट बघावी लागते, त्यांनाही ते सुरक्षित वाटतं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आम्ही आता रिनोव्हेट करायचं ठरवलेलं बस स्टॉप, पूर्ण आम्ही ते रिनोव्हेट करू। आता आम्ही साफसफाई केली आहे, नंतर जेवढं शक्य आहे तेवढं इथे डागडुजी आम्ही करून घेऊ आणि नंतर संध्याकाळी छान याला कलर मारू। आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला हे नवीन बस स्टॉप दिसेल। तर हे आताचं बस स्टॉप आहे पिंपळगाव हरेश्वरचं।